नमस्कार, मी वृषाली. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही आलो आहोत स्वित्झर्लंडचं कॅपिटल म्हणजेच बर्न ह्या शहरामध्ये. खरं तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अगरवाल स्टोअरमध्ये, जे इंडियन स्टोअर आहे. अगरवालच्या बऱ्याच चेन आहेत इकडे स्वित्झर्लंडमध्ये. इथे आपल्याला काय काय इंडियन फूड मिळतं आणि काय काय त्याची प्राइस असेल हे आज मी सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि आज आम्ही गाडीने आलेलो आहोत कारण एवढं सगळं सामान ट्रेनने नेणं शक्य नव्हतं. सो आता आपण पटकन जाऊया कारण मी ऑलरेडी संध्याकाळी आलेले आणि 1-1.5 तासात ते बंद पण होणार आहे. सो त्याच्या आधी पटकन सामान घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते तिकडे काय काय मिळतं ते. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. सुरती कोलम हा 5 किलो आहे. हा मी घेऊन टाकते. त्याची प्राइस आहे 5 किलोची 16 फ्रँक. हा आहे केरला राईस, मट्टा राईस. सो हा मी मोमोसाठी घेतलाय. मोमोला मी हा राईस देते. 1 किलोची प्राइस आहे 4 फ्रँक्स. ते बासमती राईस आहे आणि असं पण दिलंय. किती छान आहे ना. बासमती हे वाडा कोलम आहे 4 फ्रँक. अरे वा, वाडा कोलम पण मिळतो ह्यांच्याकडे. आणि हे आहे आपले आशीर्वाद आटा. 1 किलोची प्राइस आहे मल्टीग्रेनची आहे 4.5 फ्रँक्स. आणि हा जो आशीर्वाद आटा आहे त्याची आहे 5 किलोची प्राइस 17 फ्रँक. तर इथे आहेत आपले मसूरची डाळ जी आहे ही आहे मसूर होल मसूर. याची प्राइस आहे 500 ग्रॅम 2.5. आणि इथे एक आहे की आपल्याला पाव किलो वगैरे मिळत नाही, त्यामुळे आपल्याला 500 ग्रॅमच घ्यावं लागतं. सो हे मला एक हवं होतं, हे मी घेतले. मटकीची प्राइस आहे 500 ग्रॅम 2.50. हे आहेत आपले छोलेची प्राइस आहे 2.5. सो ऑलमोस्ट 2.5च आहे. 2 to 3 फ्रँक्समध्ये आहे. मला ही पण मसूर डाळ हवी होती, ही पण मी घेते. ही आहे 500 ग्रॅम 2.20. ही घेते मी. तर मूग डाळ पण माझी संपत आलेली, सो ती पण घेते. मूग डाळ आहे 2.5. त्यानंतर इथे आपले हिरवे मूग आहेत, हे आहेत माझ्याकडे. आणि हे इथे मिक्स डाळ आहे. जर मला ह्याची प्राइस आहे साधारण 2.5. सो 2 to 3 फ्रँक्समध्ये तुम्हाला 500 ग्रॅमच्या डाळी मिळून जातात. सो मी तूर डाळ घेते, मला तूर डाळ हवी होते. ही घेते मी पारस. ह्याची प्राइस आहे अगेन 2.5. ही मी 1 किलो घेते ॲक्च्युली, कारण ह्या लागत राहतात. 500 ग्रॅम मी घेतलेली आहे. ह्याची पण प्राइस आहे 2.5. कुकर पण आहेत, सो इन केस तुमच्याकडे नाही आहे. इवन इडली पात्र पण आहे. तुमचा कुकर आहे आणि हे इडली पात्राचं पण आहे भांडं. ते सेम माझ्याकडे आहे. त्याची प्राइस, इडली पात्राची प्राइस आहे 43 फ्रँक्स. आता मला मसाले घ्यायचे. तिथे पूर्ण मसाल्यांचं सेक्शन आहे, दाखवते तुम्हाला. छानचे मसाले ना ॲक्च्युली खूप छान असतात. बिर्याणी मसाला एक येतो छानचा, तो नाही आहे इथे, मला दिसत नाही. पण तो खरंच खूप सुंदर आहे. सो तुम्हाला जर बिर्याणी करायची असेल ना तर प्लीज तो तुम्ही वापरा एकदा. मी ही MDHची आमचूर पावडर घेते. इथे मला ॲक्च्युली एव्हरेस्ट नाही दिसलं, म्हणजे इथे TRS किंवा पारस म्हणून काहीतरी एक ब्रँड आहे त्यांचा. आणि हे आहे MDH आहेत, त्यामुळे मी MDHची आमचूर पावडर घेतली आहे. तर त्याची प्राइस आहे आमचूर पावडरची 100 ग्रॅम 3.5. थोडीशी महाग.
होल जिऱ्याची 2 पाकिटं घेते कारण ही लागत राहतात जिरं, त्यामुळे हे आहे 3 फ्रँकला 1, सो मी 2 घेतले. 100 ग्रॅम आहे हे. म्हणजे तुम्हाला हे सगळे अख्खे जिरे, मेथी किंवा हे धणे असं सगळं मिळून जातं. कलौंजी पण आहे. ह्या ब्रँडची पहिल्यांदा ट्राय करेन चिली पावडर. बघूया कशी आहे. हे 2 फ्रँकला आहे 1 पॅकेट, 100 ग्रॅम. सो इथे त्यांनी हॉट लिहिलं आहे आणि हे इथे आहे एक्स्ट्रा हॉट, पण मी नॉर्मल हॉट घेतलं आहे. बरेचशी धनिया पावडर मी एकच घेते, 2 फ्रँकला आहे. आयटम दिसते हे बघा, मिक्स व्हेज पराठा वगैरे आणि खूप चांगले असतात. मी ट्राय केलं आहे. लच्छा पराठा आणि आलू पराठा हे सगळे पराठ्यांचे प्रकार आहेत इकडे. कबाब आणि भजी, टिक्की ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. कटलेट. मी एक कॉकटेल समोस्याचं पॅकेट घेतलं आहे, 650 ग्रॅम आहे. आरामात 1-1.5 महिना सहज चालेल. तर ह्याची प्राईस आहे 9.9 फ्रँक्स. कोकोनट कट्स किंवा ग्रेटेड कोकोनट पण मिळतं. हे बघा, हे ग्रेटेड कोकोनट आहे. त्याची प्राईस आहे साधारण 4.50. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे इडली बॅटर. आता मी हे घेते कारण मी इथे आले. हे डोसा बॅटर खूप छान असतं. साधारण एक 10 फ्रँकला आहे. तुम्ही घरी पण करू शकता, पण मी तर असं आले आता इथे घेतलंय हे. हे सगळ्या प्रकारचे फ्लावर दिसतील. मुठिया फ्लावर, खमण आटाचा पण आहे. वाव, हे एक पॅकेट घेते मी. याची काय आहे प्राईस? 3.90. इथे ढोकळा बनवून बघूया कसं वाटतंय. 500 ग्रॅम आहे हे. त्यानंतर राईस फ्लावर, उडीद फ्लावर, हे आपण रागी फ्लावर पण आहे. नाचणीचं पीठ, बेसन आहे. बेसन घेते मी. 3.5 फ्रँक्स आहे 1 kg. सो हे एक मी घेते. जवारचं पण आहे. एक जवारचं घ्यायचं होतं मला. 3.5 आहे. त्यासाठी थालीपीठ बनवायला. मेडिमिक्सचा साबण मिळतोय. मेडिमिक्सचा साबणाची प्राइस बघा काय, 2.90. एवढा महाग, त्याच्यात किती मेडिमिक्सचे साबण येतील. संतूर आहे, संतूर पण आहे. ह्यांचं खूप चांगलं आहे हल्दीरामचं, मी ट्राय केलेलं ह्याच्या आधी. सो 2.5 आहे, खरंच खूप छान आहे. हे घेते मी.
2 hours later. तर आता एक 10 मिनिटं झाली आहे, आम्ही जस्ट घरी आलोय. खूप उशीर झाला आज यायला, कारण आम्ही संध्याकाळी निघालेलो फ्रायडेला, म्हणजे 5-5:30ला, आणि ते 8ला बंद होतं आणि खूप लांब होतं आमच्या घरापासून ते. मला वाटतं बाय रोड पण आम्हाला 1 तास लागला. जरी ट्रेनने गेलो असतो तरी 1.5 तास लागलाच असता. ट्रेनने याच्यासाठीच नाही गेलो, कारण एवढं सगळं सामान घ्यायचं होतं आणि मग ते सगळं कॅरी करणं डिफिकल्ट होतं. म्हणून कार रेंट केलेली आम्ही. सो मला असं वाटलेलं की अगरवालचं असं खूप मोठं शॉप असेल, पण असं काहीच नव्हतं. म्हणजे जे मी तरी बर्नला गेलेले, सो तिकडच्याबद्दल मी सांगू शकते. तर कारण त्यांचे बरेच आउटलेट्स आहेत स्वित्झर्लंडमध्ये, पण अगदी बेसिक शॉप आहे. अगदी छोटंसं, छोटं म्हणजे अगदी छोटं नाही, पण फार मोठं पण नाहीये. जसे की कूप, मिग्रोज वगैरे इकडची मोठी सुपर मार्केट्स आहेत, त्या मानाने तर काहीच नाहीये. बट एनिवेज आय थिंक आपल्या सगळ्या गोष्टी मिळून गेल्या आहेत मला. थोड्याफार गोष्टी अवेलेबल नव्हत्या, जसं व्हीट फ्लावर त्यांच्याकडे 10 किलोचं होतं, तर मला तर तेवढं लागत नाही, त्यामुळे मी ते घेतलंच नाही. सो ह्याचं माझं बिल झालं 135 फ्रँक. महिन्याभराचं हे सामान तुम्ही पकडा, ज्याच्यात मसाले, डाळी आणि आपलं राईस वगैरे आलं. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्नॅक्स वगैरेचं काही ॲडिशनल घेतलं तर ते ॲडिशनल होईल. जसं मी हे अगदी इडली बॅटर आणि समोसा वगैरे घेतलेला. आणि हे जे अगरवालचे स्टोअर्स आहेत, हे झ्युरिक, बाझेल आणि बर्न ह्या ठिकाणी आहेत, म्हणजे हे मेन स्टोअर्स. आणि जिनिवा साईडला काही नाहीये, पण त्यांना मी विचारलं, ते म्हणाले की नेक्स्ट इयर ते जिनिवाला पण ओपन करणार आहे. सो बघूयात. सो असा होता माझा दिवस. खूप हेक्टिक गेला आमचा खरं तर दिवस. पण आता आम्ही हे सगळं परत सगळं लावायचंय सामान. आता ते मी लावणार आहोत, खाणार आहोत, जेवणार आहोत म्हणजे आता आम्ही. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. गुड नाईट.